हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSCB AE आणि JEE एक्झामसाठी नॉन टेक्निकलचा डिटेल सिलेबस बघणार आहे. सो जर तुम्ही MSCB AE JEE कोणत्याही एक्झामची जर प्रिपरेशन करत असाल, मग ती महाट्रान्सको असेल, महाजेनको असेल किंवा महाडिस्कॉम असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे आणि त्याने तुम्हाला नक्कीच हेल्प होईल हे समजण्यासाठी की नेमका सिलेबस कोणता आहे आणि त्याने तुमचा परफॉर्मन्स कसा बूस्ट होऊ शकतो ते. ओके, तर नॉन टेक्निकलमध्ये मेन 2 पार्ट्स येतात. पहिला म्हणजे लॉजिकल रिझनिंग आणि दुसरा म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. सो सगळ्यात आधी आपण लॉजिकल रिझनिंगचा सिलेबस बघणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी त्यात पझल, त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, त्यानंतर सायलोगिझम, त्यानंतर कोडिंग अँड डिकोडिंग, त्यानंतर ब्लड रिलेशन, त्यानंतर डिस्टन्स, त्यानंतर डायरेक्शन, त्यानंतर इनपुट आउटपुट, हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत लॉजिकल रिझनिंगमध्ये. ओके, यानंतर आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सिलेबस बघणार आहे. तर सगळ्यात आधी सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर ॲप्रॉक्सिमेशन, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, त्यानंतर नंबर सिरीज, त्यानंतर ॲव्हरेज, त्यानंतर एज, त्यानंतर बोट अँड स्ट्रीम, त्यानंतर टाईम अँड वर्क, त्यानंतर सिम्पल इंटरेस्ट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन, हे सगळे टॉपिक्स तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी करायचे आहेत. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSCB AE आणि JEE एक्झामसाठी नॉन टेक्निकलचा डिटेल सिलेबस बघितला. सो मला खात्री आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल ठरला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.